उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं, चुकीच्या दिशेने चाललेल्या राज्याला सावरण्याचं सामर्थ्य आणि तसं नेतृत्व जयंतरावांकडे, क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्य सेनानींचा वारसा जपणाऱ्या आणि लोकनेते राजाराम बापूंच्या साखराळे गावच्या भूमीतनं पुढे आलेल्या जयंतरावांवरती राज्य सावरण्याची जबाबदारी मी टाकतो आहे. हे विधान आहे शरद पवारांचं. मुख्यमंत्री पदाची चर्चा नको म्हणणाऱ्या शरद पवारांनी काल जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचे जाहीर सभेत संकेत दिले. अमोल कोल्हेंनी सुद्धा जयंत पाटलांना वर्षावर पाठवायचंय असं विधान केलं. बरं, हे सगळं घडलं इस्लामपूर इथं आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारंभात. कट टू पवारांच्या दुसऱ्या भाषणातली वाक्य पाहूयात. या भाषणामध्ये शरद पवार असं म्हणाले होते की माझी 5 वर्ष आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरं ठिकाण मला मिळत गेलं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो. वसंतदादांचं सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच नाही तर 4 वेळेला मुख्यमंत्री झालो. रोहितची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी. ही सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल तसं कर्तृत्व रोहित मध्ये आहे. पवारांचं हे भाषण होतं कर्जत जामखेडच्या खर्डा इथं झालेलं. ती तारीख होती 29 सप्टेंबरची, म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवसांपूर्वीची. त्यानंतर रोहित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत शरद पवारांनीच दिलेत अशा बातम्या लागल्या होत्या. आणि कालच्या विधानानंतर जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत शरद पवारांनीच दिलेत अशाही बातम्या लागल्या. आता रोहित पवार आणि जयंत पाटील हा जुना सुप्त संघर्ष लपून राहिलेला नाहीये. जयंत पाटील हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा रोहित पवारांनी त्यांच्या व्यासपीठावर जाणं टाळलं आणि जयंत पाटलांनी कर्जत जामखेडमध्ये जाणं टाळलं. हा सुप्त संघर्ष सुरू असताना शरद पवार मात्र गड्याला गडी द्यायला लागलेत. आता नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे महत्वाचं नाहीये, तर शरद पवार JP आणि RP या दोन्ही नेत्यांचा सत्ता संघर्ष बॅलन्स करत कसा मार्ग काढतायत ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. आजच्या व्हिडिओतनं दुसरे एकनाथ शिंदे नकोत म्हणून जयंत पाटलांना शरद पवार कसे बॅलन्स करतायत आणि दुसरे अजित पवार देखील नकोत म्हणून रोहित पवारांना सुद्धा कसं बॅलन्स करतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूयात ती शरद पवारांच्या राजकीय स्ट्रॅटेजी पासून. त्यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल. साल होतं 2004चं. राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली होती. सगळ्यात जास्त आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्यानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार याची शक्यता जास्त होती. आज अजित पवार सांगत असले की तेव्हा छगन भुजबळांना संधी होती, तरी ते तसं नव्हतं. कारण 2003च्या डिसेंबरमध्ये तेलगी प्रकरणावरनं भुजबळांची विकेट गेली होती. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार अजित पवारच होते. त्यांनी आपल्या काकांना तशी चुणूकही दाखवली होती. त्यानंतर शरद पवारांनी वाऱ्याची दिशा ओळखली आणि 2009ची म्हणजे पुढच्या पंचवार्षिकची वाट न पाहता पुढच्या 2च वर्षात म्हणजे 2006 साली सुप्रिया सुळेंना राज्यसभा दिली. इथनं अजित पवारांना समांतर म्हणून सुप्रिया सुळेंचं राजकारण बॅलन्स करण्याचा प्रयत्न शरद पवार करत गेले. 2004 साली मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असणाऱ्या अजित पवारांचा त्यानंतर नेहमीच भावी मुख्यमंत्री असा उल्लेख झाला आणि चर्चा झाल्या. पण हे पद आजपर्यंत त्यांच्या वाट्याला काही आलंच नाही. थोडक्यात काय तर शरद पवार सत्तेचं संतुलन ठेवतात. आगीला पाणी आणि पाण्याला आग या दोन्ही गोष्टी आजूबाजूला ठेवणं पवारांच्या राजकारणाची शैली आहे. आता हा इतिहास पाहिल्यानंतर आता नेमकं काय घडतंय आणि शरद पवार कशी खेळी खेळतायत ते समजून घेऊयात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांची शैली पाहता नंबर 1 ची पोझिशन जेव्हा येईल तेव्हा ती अजित पवारांकडेच येईल हे महत्वाकांक्षी असणाऱ्या प्रत्येक नेत्याला माहिती होतं. पण त्याच सोबत अजित पवारांना समकालीन असणाऱ्या RR पाटील, जयंत पाटील या नेत्यांना हे देखील माहिती होतं की अजित पवारांना बॅलन्स करण्यासाठी शरद पवार आपलं महत्व कायम ठेवतील. त्यातूनच या नेत्यांना बरीच मोठी पदं मिळत गेली. आता या राजकारणात अजित पवार फक्त पुतणे म्हणून अजित पवारांना महत्व आहे अशी देखील गोष्ट नव्हती. निवडणुकीत आपला उमेदवार देणं, त्याला बळ देणं आणि निवडून सुद्धा आणणं हे काम अजित पवार अगदी चोखपणे करायचे. त्यामुळे निकालानंतर नेता निवडीची पॉवर अजित पवारांसोबत राहायची. 2014 आणि 19च्या निवडणुकीत अजित पवारांनी व्यक्तिशः अगदी इरेला पेटून या गोष्टी केल्या, ज्याचा फायदा पक्षाला होत होता. त्यामुळे शरद पवार सुद्धा अजितदादांना पाठिंबा देत राहिले. अजित पवारांच्या फुटीनंतर
हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवली. राजू नवघरे, सुनील टिंगरे, किरण लहामटे अशी नव्याने आमदार झालेली सगळी माणसं व्यक्तिशः दादांचीच. अजित पवारांनी त्या माणसांना हेरलं, त्यांना तिकीट दिलं आणि रसदही पुरवली, निवडूनही आणलं. म्हणूनच सहानुभूतीचं वारं जरी शरद पवारांच्या बाजूने असलं तरी सुद्धा हे आमदार आणि ही मंडळी अजित पवारांच्या सोबत गेली. अजित पवारांच्या जाण्यानंतर मात्र पक्षात मोठा स्पेस तयार झाला. हा स्पेस सगळ्यात पहिल्यांदा कोणी हेरला असेल तर तो जयंत पाटलांनी. वास्तविक जयंत पाटील हे सुद्धा अजितदादांसोबत जातील अशा चर्चा होत होत्या, पण तसं काही घडलं नाही. अचूक टप्प्याची वाट पाहत जयंत पाटलांनी हवेचा आधी अंदाज घेतला. सगळेच नेते अजितदादांच्या सोबत गेल्यावर पवारांच्या राष्ट्रवादीत क्रमांक 1 आपणच याची जाणीव जयंत पाटलांना झाली आणि त्यांनी पेरणी करायला सुरुवात केली. दुसरीकडे घराण्यातल्या बंडखोरीमुळे रोहित पवारांच्या महत्वाकांक्षा सुद्धा वाढल्या. बारामती लोकसभेत रोहित पवारांनी व्यक्तिशः लक्ष घातलं. ग्राउंडवरची फिल्डिंग लावण्यात रोहित पवारांचा सुद्धा वाटा होता. हे करून रोहित पवारांनी घराण्यातील उत्तराधिकारी म्हणून स्वतःला पुढे आणलं. पण या राजकारणात त्यांच्या पुढची जागा घेणारे नेते म्हणजे जयंत पाटील आणि त्यातूनच राष्ट्रवादी अंतर्गत सुप्त संघर्ष चालू झालाय असं बोललं जाऊ लागलं. आता हा सुप्त संघर्ष इरेला पेटलाय का, तर चर्चा तर तशीच आहे आणि याचं मुख्य कारण आहे आपल्या माणसांना आमदार करणं. अजित पवारांची जी काही पॉलिसी होती तीच पॉलिसी हे दोन्ही नेते पुढे घेऊन येत आहेत. म्हणजे कसं, आपापले उमेदवार हेरायचे, त्यांना पक्षात आणायचं आणि आमदार करायचं, जेणेकरून आमदारांचं बहुमत नेहमी आपल्या बाजूने राहील. साहजिकच एका मतदारसंघातनं रोहित पवारांनी सुचवलेलं आणि जयंत पाटलांनी सुचवलेलं नाव वेगवेगळं असतं आणि त्यातूनच ठिणग्या पडतात. पण आता ठिणग्या पडल्या तरी चालतील, आमदार मात्र आपलाच माणूस असावा अशी दोघांची इच्छा आहे. आता या सत्ता संघर्षातच शरद पवारांची खेळी समजून घेणं महत्वाचं ठरतं. 15 दिवसांच्या अंतरात शरद पवार दोघांच्या मतदारसंघात जातात आणि दोघांच्या कार्यकर्त्यांसमोर भविष्यातला मुख्यमंत्री तुमचाच नेता असं सूचक विधान करून येतात. यातूनच शरद पवारांना दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा सुद्धा हवी असते. दोघांना महत्वाकांक्षी पण ठेवायचं असतं आणि दोघांना एकमेकांची भीती सुद्धा ठेवायची असते. उदाहरणार्थ अजित पवार आणि जयंत पाटील हा संघर्ष शरद पवारांना नवा नव्हताच. तसाच तो RR पाटील आणि जयंत पाटील असा सुद्धा होता. एकमेकांना भिडवत राहणं आणि पक्ष वाढवणं हे सुद्धा एक प्रकारचं राजकारणच जे शरद पवारांना चांगलंच जमतं. असो तर शरद पवार आता नेमकं काय करतायत हे पाहताना सुरुवातीला ते जयंत पाटलांना कसं बॅलन्स करतायत ते समजून घेऊयात. जयंत पाटील आता शरद पवार गटातले क्रमांक 1 चे नेते होऊ पाहतायत. महाविकास आघाडीची सत्ता आली आणि राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदाची संधी आली तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. कालच अमित शहांचं एक विधान चर्चेत आलं होतं. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही खरी पदं असतात, बाकी सगळे व्यवस्था चालवणारे. त्यामुळं नेहमीच व्यवस्थेचा भाग राहिलेले जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदाची ताकद माहितीये. आता या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेतनं जयंत पाटलांचे पुढे एकनाथ शिंदे सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे ताकद देताना सत्ता बॅलन्स करणं शरद पवारांना गरजेचं ठरतं. त्यातूनच जयंत पाटलांचं ज्यांना पटत नाही त्यांच्यासाठी रोहित पवारांचं दार उघडं ठेवण्याची खेळी शरद पवार खेळतायत. सोबतच सबकुच जयंत पाटील असं पक्षात होणार नाही याची सुद्धा जाणीव करून देत आहेत. थोडक्यात जयंत पाटलांच्या मनाप्रमाणे उमेदवार दिले तर हे उमेदवार राष्ट्रवादी किंवा शरद पवारांपेक्षा अधिकचे जयंत पाटलांचे असतील. त्यातूनच मग बहुमत आणि बहुमतातनं फूट टाळण्यासाठी शरद पवार जयंत पाटलांना स्कोप तर देत आहेत, महत्वाकांक्षी ठेवतायत, पण मागे दोरी लावून सुद्धा ठेवतायत असं म्हणता येतं. आता रोहित पवारांना शरद पवार नेमकं कसं बॅलन्स करतायत ते सुद्धा पाहूयात. रोहित पवारांना क्रमांक 1 मिळालेला आहे, पण तो क्रमांक 1 आहे शरद पवारांचा उत्तराधिकारी होण्याचा. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं करण्यात येतं. अशा वेळी अजित पवारांच्या सोडून जाण्यामुळे घरातनं रोहित पवारांचं नाव समोर येतं. यातनंच रोहित पवारांची ताकद वाढायला लागलीये. रोहित पवार देखील घराण्याच्या वारसदारांना पाठबळ देत आपली टीम तयार करतायत. जयंत पाटलांना स्पर्धक राहिलेल्या RR आबांचे पुत्र रोहित पाटलांसोबत विशेष सख्य ठेवताना ते दिसतात. अर्थात नवीन पिढी सत्तेतनं मागे राहिली तरच आपली ताकद वाढू शकते याची जाणीव रोहित पवारांना आहे आणि अशा वेळी जयंत पाटलांच्या समोर ते स्पर्धक म्हणून उभे राहतात. आता या राजकारणात शरद पवार रोहित पवारांना सुद्धा बळ देताना दिसतात, पण हे बळ देत असताना
रोहित पवार अजितदादांच्या मार्गाने जाऊ नयेत म्हणून घराण्यातनच युगेंद्र पवारांचं नाव समोर आणताना दिसतात. म्हणजे काय? पुन्हा एकदा गड्याला गडी देणं. जयंत पाटलांना बॅलन्स करण्यासाठी रोहित पवार आणि रोहित पवारांना बॅलन्स करण्यासाठी युगेंद्र पवार. ज्यातनं काय होतं तर हातातनं दोर सुटू नयेत याची काळजी शरद पवार घेताना दिसतात. साहजिकच याच राजकारणातनं शरद पवार दोघांच्याही मतदारसंघात जातात, दोघांनाही भावी मुख्यमंत्री म्हणून संकेत देतात आणि आपल्या मनाने डावपेच आखत राहतात. शरद पवारांचे हे डावपेच भविष्यात यशस्वी होतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग राजकीय घडामोडींसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.